तर मंडळी, नेहमीची तीच ज्वारीची भाकरी खाऊन जर तुम्हाला बोर झाला असेल, एकदा का कधीतरी चेंज म्हणून ही रेसिपी नक्की बनवून बघा. सेम साबुदाण्यासारखी दिसते, पण साबुदाण्याची नाही तर ज्वारीची खिचडी आहे. पचायला लागते हलकी, खायला लागते पौष्टिक. लहान काय मोठेसुद्धा आवडीनं खातील. एकदा का तुम्ही बनवली, सारखंच बनवून खाल अशी ही खिचडी आहे. चला तर मग पटकन व्हिडिओला सुरुवात करूया. खिचडी बनवण्यासाठी या ठिकाणी 1 वाटी ज्वारी घ्यायची आहेत, जे की स्वच्छ निवडून घ्यायची. नॉर्मल ज्वारी जी आपण रेग्युलर वापरतो ती. आता ज्वारीला आपल्याला स्वच्छ 2 ते 3 पाण्यानं धुवून घ्यायची. आता ही जी प्रोसिजर आहे ती आपल्याला रात्रीच म्हणजे आदल्या दिवशी करायची. जसं आपण साबुदाणा रात्री भिजत घालतो आणि सकाळी करतो, सेम तशी ज्वारी आपल्याला रात्री भिजत घालायची आणि सकाळी करायची. जर तुम्हाला ज्वारी खिचडी रात्री करायची असेल तर मी ज्वारी सकाळी भिजत घाला आणि रात्री बनवा. आता 2 पाण्यानं स्वच्छ धुवून घेतली आणि पाणी बुडेल, ज्वारी बुडेल इतपत आपल्याला पाणी घालून घ्यायचे. साधारणतः 1 तांबे इथं पाणी घालून घेतलं आहे. झाकण ठेवून रात्रभर तसंच ठेवून द्यायचं आहे. म्हणजे छान 10-12 तास चांगले ते भिजले जाते. सकाळी उठल्यानंतर तुम्ही पाहू शकता मस्त आपली ज्वारी इथं भिजली आहेत. आता जे वरचं पाणी आहे ते आपल्याला पूर्ण काढून घ्यायची आणि पुन्हा धुवून घ्यायची. आता ज्वारी शिजवण्यासाठी आपल्याला कुकरचा उपयोग करायचा आहे. तुम्ही पातेल्यात पण करू शकता, पण पातेल्यामध्ये खूप वेळ जातो कारण ज्वारी शिजायला वेळ लागतो. त्यामुळे इथं कुकरमध्ये शिजवून घ्यायचं. मग 3 ते 4 शिट्ट्या होऊ द्यायच्या आहेत. त्यात आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे. साधारणतः त्यामध्ये 1.5 तांबे इथं पाणी घालून घेणार आहेत. थोडं पाणी जास्त पण असलं तरी काही हरकत नाही, पण कमी नको, कारण ज्वारीला पाणी जास्त लागतं. म्हणून आपल्याला चांगलं 1 ते 1.5 तांबे पाणी घालून घ्यायचं आहे. त्यात थोडंसं आपल्याला मीठ घालून घ्यायचं आहे, म्हणजे चव अजूनही चांगली लागेल. आणि अगदी किंचित खाण्याचा सोडा, म्हणजे पटकन ज्वारी शिजल्या जाते. फार जास्त वेळ लागत नाही. आता झाकण लावून घ्यायचं आहे आणि चांगलं 3 ते 4 शिट्ट्या गॅसवर आपल्याला होऊ द्यायच्या आहेत. आता कुकर होते तोपर्यंत आपण पुढची तयारी करून घेऊयात. त्या ठिकाणी मी 1 बटाटा घेतला आहे, जो की स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आणि आपल्याला कट करून घालायचा आहे. जर तुम्हाला खिचडीमध्ये उकळलेला बटाटा वापरायचा असेल तर तुम्ही उकळलेला पण बटाटा इथं वापरू शकतात. आता मग साबुदाण्यासाठी बटाटा कट करून घालते. सेम तसंच मी इथं बटाटा इथं कट करून घेणार आहेत. आता तुम्ही पातळ जाळबारीक तुमच्या याकडून तुम्ही बटाटा कट करून गेला. साईडला एका बाउलमध्ये पाणी घेतलं आहे, म्हणजे जो कट केलेला बटाटा आहे तो लगेचच आपल्याला पाण्यामध्ये घालून घ्यायचा आहे, जेणेकरून तो काळा पडणार नाही. त्या ठिकाणी मी 1 बटाटा घेतला आहे. तुम्ही या ठिकाणी 2 किंवा 3 बटाटे वापरू शकतात. जर तुम्हाला यामध्ये गाजर, शिमला मिरची आणि पत्ताकोबी वापरायची असेल तर तुम्ही ते पण वापरू शकता, म्हणजे अजूनही टेस्ट लागेल. जर तुमच्या मुलांना आवडत असेल तर. पण मी इथं फक्त बटाटा इथं घेणार आहे. बटाटा पूर्ण कट करून घेतला आहे आणि धुवून घ्यायचा आहे. त्या ठिकाणी मी आलं, लसूण आणि हिरवी मिरची याचा ठेचा करून घेतला आहे खलबत्त्यामध्ये आणि 1 वाटी शेंगदाण्याचं कूट. तोपर्यंत आपला कुकर पण चांगला शिजला, म्हणजे शिट्ट्या झाल्या असतील. आता तुम्ही कुकर खोलून बघायचं, मस्त आपली ज्वारी जर शिजली का ते चेक करून बघूया. दाबून बघायची ज्वारी. पाणी अगदी परफेक्ट झालेलं आहे, जास्त कमी नाही आणि जास्त नाही. दाबून बघायची. दबले की समजायची ज्वारी आपली चांगली शिजली आहे. जर तुम्हाला थोडी कच्ची वाटत असेल, म्हणजे थाळी वाटत असेल, तर थोडंसं पाणी पुन्हा त्यामध्ये टाका, एखादी ग्लास, आणि पुन्हा गॅसवर आपल्याला 1 ते 2 शिट्टी होऊ द्या. आता फोडणी करून घ्या. तर कढईमध्ये तेल घालून घ्यायचं आहे आणि 1 चमचा इथं जिरं घालायचं आणि तेजपत्ता. जर तुम्हाला तेजपत्ता घालायचा नसेल तर तुम्ही याऐवजी कढीपत्ता पण इथं वापरू शकता. आणि यामध्ये आपण जो ठेचा तयार केला होता हिरवी मिरची, आलं आणि लसणाचा, तो त्यामध्ये आपल्याला घालून घ्यायचा आहे. आता ही जी खिचडी आहे ते मी हिरवी मिरचीमध्ये करत आहे. जर तुम्हाला लाल तिखटाची करायची असेल तर तुम्ही लाल तिखटाची पण इथं करू शकता. तीही खिचडी खूप छान लागते. आणि जो कट केलेला बटाटा होता तो सुद्धा आपल्याला त्यामध्ये घालून घ्यायचा आहे. आता मी बटाटा घातला, तुम्ही त्याऐवजी गाजर, वाटाणे, शिमला मिरची हे वापरू शकता. बटाटाचा पटकन शिजावं या ठिकाणी मी थोडंसं मीठ घातलं, म्हणजे बटाटा हा पटकन मऊ होईल. आता बटाटा शिजल्यानंतरच आपल्याला त्यामध्ये ज्वारी घालून घ्यायची. बघितलं ना, खूप सिंपल रेसिपी आहे आणि सहज कोणीही करू शकतं. ज्वारीची भाकरी तर आपण नेहमीच खातो, कधीतरी चेंज म्हणून संध्याकाळच्या जेवणामध्येही तुम्ही बनवू शकतात. आता जी ज्वारी आहे ते आपण शिजवलेली कुकरमध्ये ती त्यामध्ये आपल्याला घालून घ्यायची आणि पूर्ण चांगलं 3 ते 4 मिनटापर्यंत तेलामध्ये होऊ द्यायची. जेवढी आपली ज्वारी तेलामध्ये चांगली पडतील तेवढी त्याची चव त्यावरती अवलंबून राहील. म्हणजे खूप छान अशी टेस्ट लागेल आपल्या खिचडीची.
जर तुम्हाला ज्वारी रात्री भिजत नाही घातली, डायरेक्टलीच कुकरमध्ये लावली तर तशी खिचडी नीट होणार नाही, ती थाळी राहील. म्हणून आपल्याला रात्री भिजत घालूनच सकाळी कुकरमध्ये लावायची, म्हणजे पचायला अगदी हलकी होईल आणि खायला अगदी चविष्ट अशी ज्वारीची खिचडी. त्यामुळेच आपल्याला रात्री भिजत घालायची आणि सकाळी कुकरला लावायची. आता त्यात मी थोडंसं मीठ घालून घेणार आहे, कारण शिजताना पण मीठ घातलं होतं ज्वारी शिजताना आणि बटाट्यामध्ये पण. आणि अगदी मीठ आपल्याला अगदी जपूनच वापरायचं आहे, म्हणजे जेणेकरून ते खारट होणार नाही. आता यात जो आपण शेंगदाण्याचा कूट होता तो त्यामध्ये घातला आहे. कमी जास्त तुम्ही घेऊ शकता. आणि पूर्ण खिचडीला आपलं चांगलं एखादी मिनटं चांगलं तेलात होऊ द्यायचं आहे. जेवढी आपली खिचडी चांगली तेलात होईल तेवढी ती टेस्टी लागेल. आता त्यावर आपण आता चांगली खिचडी चांगली परतली, त्यावर आपण थोडंसं झाकण ठेवून देणार आहे, म्हणजे चांगली मऊसूत वाफेवरती चांगली होईल आणि चव अजून चांगली वाढेल. आता बघू शकता मस्त आपली चांगली वाफेवर चांगली खिचडी शिजल्या गेली आहेत. म्हणजे मीडियम गॅस केला होता मी, नंतरच त्यावर झाकण ठेवलं. मस्त आपली खिचडी तर तयार झालं. वाटणारसुद्धा नाही. ज्वारीची खिचडी साबुदाण्याची खिचडी समजूनच खातील, एवढी छान खिचडी. तुमची मुलं जर भाकरी खात नसेल ज्वारीची तर तुम्ही त्यांना कधीतरीच अशी खिचडी बनवून देऊ शकता. रात्रीच्या जेवणामध्येही करू शकता किंवा सकाळच्या नाश्त्यालाही देऊ शकतात. आपण मुलांच्या टिफिनमध्येही खिचडी देऊ शकतो. अगदी हेल्दी आणि पौष्टिकसुद्धा आहे. त्या लगेचच गरम गरम ताटामध्ये वाढून घ्या. त्यावर मस्त वरतून हिरवीगार कोथिंबीर घालून घ्यायची आणि एक लिंबू पिळून घ्यायची. जबरदस्त खिचडी लागते. तर एकदा का ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा. आम्ही खिचडी खातो गरम गरम. तुम्ही पटकन व्हिडिओला लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. फेसबुक आणि इंस्टाग्राम जर असेल तर फेसबुक नक्कीच फॉलो करा. असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला माझा कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर नक्की करा. चला तर भेटूया पुढच्या अशा नवीन व्हिडिओमध्ये किंवा नवीन रेसिपीजमध्ये. तोपर्यंत धन्यवाद सगळ्यांना.